तर आज आपल्यासमोर काही धर्मशास्त्रीय ग्रंथ आहेत आणि त्यांचं विश्लेषण आहे. आणि हे सगळे म्हणजे एका नावाभोवती फिरत आहेत, येशू. खरं सांगायचं तर हे ग्रंथ वाचताना माझ्या मनात एक जुनं पण महत्वाचं कोडं पुन्हा उभं राहिलं. कोणतं? एका बाजूला नव्या करारातला येशू आहे, जो प्रेम, क्षमा, करुणा याबद्दल बोलतो. आणि दुसऱ्या बाजूला जुन्या करारातील काही घटना आहेत जिथे देव खूप कठोर वाटतो. अगदी संतापी. हो, असं वाटतं की जणू दोन वेगळी व्यक्तिमत्व आहेत. आज आपण याच कोड्याची उकल करणार आहोत. हे दोन वेगळे देव आहेत की की एकाच देवाला समजून घेण्यात आपला काहीतरी महत्वाचा दुवा निसटला आहे? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. आणि या कोड्याची किल्ली या स्रोतांनुसार देवाचे नाव या संकल्पनेत दडलेली आहे आणि इथेच अनेकदा गोंधळ होतो. हो, तोच माझा पुढचा प्रश्न होता. जेव्हा हे ग्रंथ देवाचे नाव असं म्हणतात, तेव्हा त्यांचा अर्थ यहोवा किंवा येशू असा केवळ एक शब्द नसतो, बरोबर? याचा अर्थ त्यापेक्षा खूप व्यापक आहे का? अगदी बरोबर. नाव या शब्दाकडे आपण कसं पाहतो? एक लेबल म्हणून. हो, ओळखण्यासाठी ठेवलेलं. बरोबर. पण या प्राचीन ग्रंथांमध्ये नाव म्हणजे फक्त शब्द नाही, ते म्हणजे त्या व्यक्तीचं संपूर्ण चारित्र्य, त्याची प्रतिष्ठा, त्याचे गुणधर्म, त्याचा स्वभाव आणि त्याने दिलेली वचनं. अच्छा. थोडक्यात सांगायचं तर देवाचे नाव म्हणजे देव नक्की कोण आहे याचं संपूर्ण सार. ठीक आहे. म्हणजे देवाच्या नावाचं पावित्र्य म्हणजे त्याच्या चारित्र्याचं आणि प्रतिष्ठेचं रक्षण करणं. बरोबर. हे स्पष्ट झाल्यामुळे पुढची चर्चा सोपी होईल. मग या चर्चेची सुरुवात होते देवाच्या त्रैक्याच्या संकल्पनेने, जी बऱ्याच जणांना खूप क्लिष्ट वाटते. हो, वाटते. तर स्त्रोतांनुसार पिता आणि पुत्र म्हणजेच येशू हे समान आहेत. याचा नेमका अर्थ काय होतो? हो, ही एक पायाभूत संकल्पना आहे. या ग्रंथांनुसार देव एकच आहे, पण तो 3 स्वरूपांमध्ये अस्तित्वात आहे. पिता, पुत्र म्हणजे येशू आणि पवित्र आत्मा. आणि ही तिन्ही स्वरूपं पूर्णपणे देव आहेत, एकमेकांच्या बरोबरीची. याला समजायला एखादी सोपी उपमा आहे का? हां. आपण पाण्याची उपमा घेऊ शकतो. पाणी 3 रूपात असू शकतं: द्रव, बर्फ आणि वाफ. स्वरूप वेगळं असलं तरी मूळ घटक एकच असतो, H2O. बरोबर. धर्मशास्त्रानुसार त्रैक्याची संकल्पना काहीशी तशीच आहे. त्यामुळे जेव्हा पुत्र मनुष्य बनला म्हणजे येशू, तेव्हा त्याने आपलं देवत्व सोडलं नाही. तो पित्याच्या बरोबरीचाच राहिला आणि म्हणूनच त्याला येशू हे नाव वारसा हक्काने मिळालं. या नावात, या चारित्र्यात संपूर्ण सृष्टीवर शासन करण्याचा आणि न्याय करण्याचा अधिकार आहे. बापरे, ही तर खूप मोठी गोष्ट आहे. हो ना? म्हणजे फिलिप्पेकरांमध्ये जे म्हटलं आहे की स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखालील प्रत्येक गुडघा या नावापुढे टेकला पाहिजे, त्याचा संबंध याच अधिकाराशी आहे. अगदी. जर येशूच्या नावात इतकं प्रेम आणि अधिकार आहे, तर जुन्या करारात देव कधीकधी इतकं कठोर का वाटतो? उदाहरणार्थ सोन्याच्या वासराची घटना, जिथे देव संपूर्ण इस्रायल लोकांना नष्ट करायला निघाला होता. या दोन प्रतिमांची सांगड कशी घालायची? हाच तो विरोधाभास आहे जो ह्या स्त्रोतांचा मुख्य विषय आहे. आणि त्याचं उत्तर पुन्हा देवाच्या नावाच्या प्रतिष्ठेशी जोडलेलं आहे. निर्गम आणि गणना या पुस्तकांमधली ती घटना आठवा. इस्रायल लोकांनी सोन्याचं वासरू बनवून देवाची आज्ञा मोडली. देव संतापला. हो. आणि मोशेला म्हणाला, मी या लोकांना नष्ट करतो. तेव्हा मोशे देवाला दया दाखवण्यासाठी विनवणी करतो. पण त्याची विनवणी खूप मनोरंजक आहे. तो काय म्हणतो नक्की? तो असं म्हणतो का की देवा, हे तुझे लोक आहेत, त्यांच्यावर प्रेम कर? नाही. गंमत म्हणजे तो तसं म्हणत नाही. त्याचा मुख्य युक्तिवाद देवाच्या प्रतिष्ठेवर म्हणजेच त्याच्या नावावर आधारित असतो. त्याच्या नावावर? हो. तो म्हणतो, जर तुम्ही तुमच्या लोकांना इथे डोंगरात मारून टाकलं तर इजिप्तचे लोक काय म्हणतील? ते म्हणतील की एकतर हा देव दुष्ट आहे, ज्याने आपल्या लोकांना मारण्यासाठीच बाहेर काढलं. किंवा तो कमजोर आहे. बरोबर. किंवा हा देव इतका कमजोर आहे की तो आपल्या लोकांना वचन दिलेल्या देशात नेऊ शकला नाही. एक मिनिट थांबा. म्हणजे मोशे असं म्हणतोय की तुम्ही यांना वाचवा, कारण नाहीतर तुमची प्रतिष्ठा खराब होईल. हे जरा अहंकारी नाही का वाटत? की मी तुम्हाला वाचवतोय ते तुमच्यावरच्या प्रेमापोटी नाही, तर मला लोकांसमोर वाईट दिसायचं नाहीये म्हणून. वरवर पाहता ते नक्कीच तसं वाटू शकतं. आणि हाच तो मुद्दा आहे जिथे आपल्याला खोलात शिरावं लागेल. स्त्रोतांनुसार हा देवाचा अहंकार नाही, तर सृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. सृष्टीच्या अस्तित्वाचा? कसा? विचार करा, जर देवाच्या चारित्र्याबद्दल, त्याच्या नावाविषयी गैरसमज पसरला की तो दुष्ट किंवा असमर्थ आहे, तर काय होईल? तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, त्याच्यावर प्रेम करणार नाहीत. अगदी बरोबर. आणि जर सृष्टी आपल्या निर्माणकर्त्याला ओळखूच शकली नाही, त्याच्यावर प्रेमच करू शकली नाही, तर ती त्याच्यापासून तुटून जाईल.
आणि जो स्रोत जीवनाचा उगम आहे त्याच्यापासून तुटणं म्हणजे स्वतःचा विनाश ओढवून घेणं. हो. म्हणून यहेजकेलमध्ये देव स्पष्टपणे म्हणतो, मी हे तुमच्यासाठी करत नाही इस्रायलच्या घराण्या, तर माझ्या पवित्र नावासाठी करतो, जे तुम्ही राष्ट्रांमध्ये जाऊन अपवित्र केले आहे. देव इस्रायल लोकांना वाचवत होता, जेणेकरून जगाला त्याच्या खऱ्या स्वभावाची ओळख पटावी, की तो वचन पाळणारा आणि सामर्थ्यवान देव आहे. हे त्याच्या नावासाठी होतं, कारण त्या नावावरच संपूर्ण सृष्टीचं भवितव्य अवलंबून होतं. वाव, म्हणजे हा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकणारा आहे. देवाच्या कृतीचा उद्देश स्वतःची प्रतिष्ठा जपणं होता, पण तो स्वार्थासाठी नाही, तर सृष्टीचा भल्यासाठी, जेणेकरून सृष्टी त्याला योग्यरित्या ओळखून त्याच्याशी जोडलेली राहील. मग या सगळ्याच्या देवाच्या आज्ञा आणि न्यायाशी काय संबंध आहे? संबंध खूप जवळचा आहे. हे ग्रंथ सांगतात की देवाचं शासन प्रेमाच्या आज्ञेवर आधारित आहे. प्रेमाच्या आज्ञेवर. हो. मग पाप म्हणजे काय, याची एक खूप सोपी व्याख्या या स्रोतांमध्ये दिली आहे. शेजाऱ्याला तुडवणे. शेजाऱ्याला तुडवणे म्हणजे असं काहीही करणं ज्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल, त्याचं नुकसान होईल. देवाला पापाचा तिरस्कार का आहे? कारण ते त्याच्या प्रिय सृष्टीला दुःख देतं, वेदना देतं, तिच्यात फूट पाडतं. म्हणजे देवाचा न्याय हा सूड उगवण्यासाठी नाही, तर सृष्टीमध्ये संतुलन किंवा शांती आणण्यासाठी आहे. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. तुम्ही अचूक शब्द वापरलात, शांती. देवाचा न्याय हा क्रूरपणा नाही, तर सृष्टीमध्ये विश्राम किंवा शांती परत आणण्यासाठी पापाला काढून टाकण्याची एक आवश्यक शस्त्रक्रिया आहे. जसं डॉक्टर शरीराच्या भल्यासाठी एखादा सडलेला भाग काढून टाकतो, तसं काहीसं. अगदी. म्हणूनच देव पापाची क्षमा करतो, पण त्यासाठी एक अट आहे. आणि ती अट म्हणजे पश्चाताप. बरोबर. पण पश्चाताप करणाऱ्यांनाच क्षमा का? तो सरसकट सगळ्यांना क्षमा का करत नाही? कारण पुन्हा गोष्ट त्याच्या नावाच्या पावित्र्यावर येते. विचार करा, जर देव पापाकडे डोळेझाक करू लागला, जे पाप करत आहेत त्यांनाही तसंच सोडून देऊ लागला, तर त्याच्या प्रेमाच्या आज्ञेचं काय होईल? त्या आज्ञेचं महत्त्वच राहणार नाही. बरोबर. त्याच्या नावाचा अर्थच बदलून जाईल. लोकांना वाटेल की इतरांना तुडवण्यात काहीच गैर नाही. म्हणून जे पश्चाताप करतात, म्हणजे जे आपलं पाप सोडून देतात आणि त्याच्या प्रेमाच्या आज्ञेत परत येतात, त्यांनाच तो क्षमा करतो. आणि जे हट्टाने पापावर टिकून राहतात, त्यांना शिक्षा देणं हे सुद्धा उर्वरित सृष्टीवरील देवाच्या प्रेमाचंच एक रूप आहे. कारण असं करून तो इतरांना त्या पापाच्या वाईट परिणामांपासून वाचवत असतो. ठीक आहे. म्हणजे जे येशूच्या आज्ञेत राहतात, त्यांच्यासाठी प्रेम आणि न्याय हे परस्पर विरोधी नाहीत, तर एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत, हे आता स्पष्ट झालं. आणि मला वाटतं इथेच येशू या नावाचा खरा अर्थ समोर येतो. अस्तित्वातच असलेला तारणकर्ता आहे. बरोबर. या नावामध्ये प्रेम आणि न्याय दोन्ही कसे सामावले आहेत? आणि मग या सगळ्या चित्रात वधस्तंभ कुठे बसतो? अगदी बरोबर. आता आपण या चर्चेच्या केंद्रस्थानी आलो आहोत. वधस्तंभ हे देवाच्या प्रेमाचं आणि न्यायाचं अंतिम आणि सर्वोच्च प्रदर्शन आहे. विचार करा, देवासमोर एक मोठी दैवी अडचण होती. अडचण? हो. त्याच्या नावाच्या पावित्र्यानुसार, त्याच्या न्यायानुसार पापाला शिक्षा झालीच पाहिजे, नाहीतर त्याच्या आज्ञेची प्रतिष्ठा राहणार नाही. बरोबर. पण त्याचवेळी त्याच्या नावाच्या प्रेमानुसार त्याला पश्चाताप करणाऱ्या पापी लोकांना वाचवायचंही होतं. म्हणजे तो एकाच वेळी न्यायाधीश आणि प्रेमळ पिता या दोन्ही भूमिकांमध्ये अडकला होता. तो आपल्याच चारित्र्याच्या नियमांनी बांधला गेला होता. मग वधस्तंभाने हे कोडं कसं सोडवलं? देव पापांची क्षमा थेट का करू शकला नाही? कारण तसं केलं असतं तर त्याने न्यायाशी तडजोड केली असती, त्याने पापाकडे दुर्लक्ष केलं असतं. वधस्तंभ हा या समस्येवरचा देवाचा उपाय होता. येशूने, जो स्वतः देव असून निष्पाप होता, त्याने वधस्तंभावर स्वतःला अर्पण करून सर्व पापांची शिक्षा स्वतःवर घेतली. अच्छा. या एका कृतीतून देवाने दोन्ही गोष्टी साध्य केल्या. त्याने दाखवून दिलं की तो पापाचा किती तिरस्कार करतो आणि त्याची शिक्षा किती गंभीर आहे. हा झाला त्याचा न्याय. अगदी. आणि त्याचवेळी त्याने हेही दाखवून दिलं की तो पापी माणसांवर किती प्रेम करतो, की त्यांच्याऐवजी त्याने स्वतःच्या पुत्राला शिक्षा भोगू दिली. ही झाली त्याची करुणा. म्हणजे येशूच्या रक्ताने, त्याच्या त्यागाने देवाच्या न्यायाच्या नावाला तारणाच्या नावात बदललं. हो. यामुळे सृष्टीला देवाचं खरं प्रेम आणि खरा न्याय एकाच वेळी दिसला. हो. यामुळे सृष्टीला हे समजलं की देव फक्त शिक्षा करणारा न्यायाधीश नाही, तर तो असा पिता आहे जो आपल्या मुलांना वाचवण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. आणि हे प्रेम समजल्यावरच सृष्टी खऱ्या अर्थाने देवावर प्रेम करू शकते, पापाला सोडून देऊ शकते आणि सार्वकालिक जीवन जगू शकते.
आणि याच संदर्भात मला वाटतं स्रोतांमध्ये देवाच्या नावाच्या अर्थावर 2 मतप्रवाह आहेत, बरोबर? हो आहेत. ते कोणते? एक दृष्टिकोन असा आहे की देवाचे नाव मूळतः फक्त अस्तित्वात असलेला असं होतं आणि येशूच्या कार्यामुळे त्यात तारणकर्ता आहे हा अर्थ जोडला गेला. म्हणजे येशूमुळे देवाचं नाव पूर्ण झालं. ओके. दुसरा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. तो म्हणतो की देवाचं नाव मूळतः अस्तित्वात असलेला तारणकर्ता आहे असंच होतं, पण येशूच्या मानवी अवताराशिवाय आणि त्याच्या वधस्तंभावरील कार्याशिवाय त्या नावाचा खरा अर्थ सृष्टीसमोर कधी प्रकटच होऊ शकला नसता. म्हणजे दोन्ही दृष्टिकोनांचा सार एकच आहे की येशूमुळेच देवाच्या खऱ्या चारित्र्याचा म्हणजेच त्याच्या नावाचा खरा परिचय जगाला झाला. अगदी. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. येशू हे नाव केवळ एक शब्द नाही, तर त्यात देवाचा संपूर्ण अधिकार, प्रेमाने आणि न्यायाने शासन करण्याची त्याची पद्धत आणि पापांपासून मानवाला वाचवण्याची त्याची संपूर्ण योजना सामावलेली आहे. हे नाव देवाच्या संपूर्ण स्वभावाचं प्रतीक आहे. आणि हेही अधोरेखित झालं की देवासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याच्या नावाचं पावित्र्य आहे. आणि हे पुन्हा सांगतो, हे कोणत्याही मानवी अहंकारामुळे नाही, तर सृष्टीचं अस्तित्वच देवाचं खरं स्वरूप समजण्यावर अवलंबून असल्यामुळे आहे. जर देवाला चुकीच्या पद्धतीने ओळखलं गेलं तर सृष्टी त्याच्यापासून दूर जाईल आणि नकळतपणे स्वतःचा नाश करून घेईल. अगदी बरोबर. म्हणजे सुरुवातीला जे कोडं वाटत होतं की जुन्या करारातील कठोर देव आणि येशूमध्ये प्रकट झालेला प्रेमळ देव, ते 2 वेगळे नाहीत. ते एकच आहेत आणि ते दोघी एकाच ध्येयासाठी काम करत आहेत. आपलं नाव म्हणजेच आपलं खरं चारित्र्य आणि पर्यायाने आपली सृष्टी वाचवण्यासाठी. बरोबर. विश्वाचं शासन प्रेमावर आधारित आहे आणि न्याय हे त्या प्रेमाची अंमलबजावणी करणारं एक साधन आहे, अडथळा नाही. अगदी. पापाला शिक्षा करणं हे सुद्धा अंतिमतः प्रेमापोटीच आहे, कारण त्यामुळे उर्वरित सृष्टीला पापाच्या विनाशकारी परिणामांपासून मुक्ती मिळते. आजची ही चर्चा खरंच खूप डोळे उघडणारी होती. पण जाता जाता आपण ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न सोडून जाऊया, जो ह्या स्रोतांच्या शेवटी लेखकाने स्वतःच उपस्थित केला आहे. एक गूढ तसंच उरतं. जर देव स्वतःमध्ये पूर्ण, परिपूर्ण आणि आनंदी आहे, त्याला कशाचीचही, अगदी सृष्टीचीही गरज नाही. हो. तर त्याने मुळात ही सृष्टी निर्माण का केली आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तिच्यासाठी, तिच्या तारणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग का केला. आणि तो ग्रंथ स्वतःच प्रामाणिकपणे कबूल करतो, मला माहीत नाही. खरंच. हो. आणि मला वाटतं हाच तो विचार आहे जो आपल्याला अधिक चिंतनासाठी आणि शोधासाठी प्रेरित करू शकतो. एका परिपूर्ण, स्वयंपूर्ण अस्तित्वाने ही अपूर्ण सृष्टी का निर्माण कराली आणि तिच्यावर इतकं अफाट प्रेम का करावं? या प्रश्नाचं उत्तर कदाचित तर्काच्या आणि शब्दांच्या पलीकडचं असावं.